महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे तुम्ही नोंदणी केली असेल तर अटल बांधकाम कामगार आवास योजना 2024 मध्ये स्वतःचे घर व तुमचे घर कच्चे असेल तर पक्के करायचे असेल तसेच जुने घर असेल आणि तुम्हाला नवीन घर तयार करण्यासाठी तुम्हाला 2 लाख रुपये अनुदान मिळणार असून यासाठी अर्ज कसा करायचा, अर्ज कुठे जमा करायचा, कागदपत्रे कोणती, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। या व्हिडिओमधील माहिती समजल्यास आपल्या इतर मित्रांना समजावी यासाठी व्हिडिओला आपल्या मित्रांना शेअर करा। शेवटी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून पुढील घंटीला प्रेस करा। तसेच सर्वांच्या अगोदर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉइन व्हा। त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर चला व्हिडिओ सुरू करूया। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या मार्फत अटल बांधकाम कामगार आवास योजना मिळणार 2 लाख रुपये। तुमचे घर कच्चे असू देत किंवा पक्के असू देत, तुम्हाला घर बांधण्यासाठी 2 लाख रुपये मिळणार असून यासाठीचा हा जो काही अर्ज आहे हा अर्ज तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा डाउनलोड करायचा आहे। डाउनलोड केल्यानंतर अशा पद्धतीने हा फॉर्मचा इंटरफेस तुम्हाला दिसेल। आता मित्रांनो, प्रथम तुम्हाला सांगतो की हा अर्ज तुम्हाला भरून आणि सोबत जी काही कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे जोडून तुम्हाला तुमच्या जवळचं जे काही बांधकाम कामगार कल्याणकारी ऑफिस असेल त्या ठिकाणी तुम्हाला हा अर्ज तुम्हाला द्यायचा आहे। मग तालुका प्लेसला असेल किंवा जिल्हा प्लेसला असेल याची माहिती तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार किंवा तालुक्यानुसार तुम्हाला घ्यायची आहे। जिथं कुठे असेल तिथं तुम्हाला हा फॉर्म जो काही अर्ज आहे तो अर्ज तुम्हाला द्यायचा आहे। आता या योजनेसाठी जी कागदपत्रे कोणती लागणार, तर प्रथम कागदपत्रे एक नोंदणी बांधकाम कामगार ओळखपत्र, म्हणजे तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेलं तुमच्याकडे एक ओळखपत्र असतं ते ओळखपत्रच लागणार आहे। 2 आधार कार्ड। 3 ज्या जागेवर तुम्ही घर बांधणार आहेत त्या जागेचा 7/12 उतारा किंवा 8 किंवा घरटाळ उतारा जो काही तुमच्याकडे कागद असेल त्या जमिनीचा तो कागद तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। 4 बँकेचे पासबुक। 5 यापूर्वी योजनेचा लाभ न घेतलेला ग्रामसेवकाचा दाखला तुम्ही घ्यायचा आहे, म्हणजे यापूर्वी कोणत्याही योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला नाही असा दाखला तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतल्या ग्रामसेवकांकडून घ्यायचा आहे। 6 रेशन कार्ड। ही कागदपत्रे तुमच्याकडे असेल तर आता तुम्ही या योजनेसाठीचा अर्ज अशा पद्धतीने करू शकता। आता या योजनेसाठीचा अर्ज कसा असणार आहे, तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करायचा आहे आणि त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे। आता मित्रांनो, इथं कारण उपयोगकर्ता म्हटलेलं आहे, इथं कोणतीही माहिती तुम्ही भरायची नाही। तर खाली यायचंय। खाली आल्यानंतर इथं अर्जदाराचे पहिले नाव, त्यानंतर वडिलांचे किंवा पतीचे नाव असलेलं पतीचे नाव, आडनाव, त्याच्यानंतर इकडं डाव्या साईडला तुम्हाला अर्जदाराचा फोटो तुम्हाला इथं चिटकवायचा आहे। जो कोणी अर्जदार असेल त्या अर्जदाराचा फोटो तुम्हाला इथं जोडायचा आहे। त्याच्यानंतर नोंदणी क्रमांक। हा नोंदणी क्रमांक तुम्हाला कुठे मिळणार आहे, तुम्ही जर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केली असेल तर त्यांच्याकडून तुम्हाला एक नोंदणी क्रमांक मिळतो, तो नोंदणी क्रमांक तुम्हाला इथं टाकायचा आहे। ज्या दिवशी तुम्ही नोंदणी केली ती तारीख तुम्हाला खाली इथं टाकायची आहे। त्याचबरोबर तुमची नोंदणीची जर रिन्युअल करायचं असेल किंवा रिन्युअल केलं असेल तर रिन्युअल तारीख तुम्हाला इथे टाकायची आहे। त्याच्यानंतर अर्जदाराचा जे काही आधार क्रमांक आहे त्या आधार क्रमांक तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे। त्याच्यानंतर भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल नंबर, त्याच्यानंतर तुम्ही पुरुष स्त्री जे काही अर्जदार असेल विवाहित अविवाहित ते तुम्हाला टिकमार्क करायचं आहे। त्याच्यानंतर अर्जदाराची दिनांक, त्याच्यानंतर वय, त्यानंतर इथं खाली यायचंय। खाली नंतर मित्रांनो इथं तुम्हाला अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील, इथं महत्वपूर्ण माहिती आहे, ही माहिती व्यवस्थित भरायची आहे न चुकता। बँकेचं जसं की बँकेचं नाव तुम्हाला लिहायचं आहे, शाखेचं नाव, ज्या बँकेचं शाखा आहे त्या शाखेतील म्हणजे गावाचं नाव तुम्हाला या ठिकाणी, बँकेचं नाव, शाखेचं नाव, शाखेचा पत्ता तुम्हाला इथे लिहायचा आहे। त्यानंतर बँकेचा IFSC कोड असतो, त्याच्यानंतर बँक खात्यात ही सर्व माहिती तुम्हाला बँकेचं जे काही पासबुक असतं त्या पासबुकाच्या पहिल्या पानावर तुम्हाला मिळून जाईल। त्याच्यानंतर खाली यायचं आहे, मला खालील आर्थिक योजनेचा लाभ मिळावा ही विनंती। आता ही योजना क्रमांक कोणती आहे आणि मागणी केलेल्या लाभाची रक्कम ही कुठून टाकायची आहे, तर तुम्हाला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर मित्रांनो इथं प्रपत्र ब दिलेलं आहे तुम्हाला, येथील कागदपत्राशिवाय योजना निहाय सादर करायची कागदपत्रे तुम्हाला दिलेली आहे। आता तुम्हाला कोणती योजनेसाठी करायचं आहे, तर तुम्हाला जी काही घर खरेदी असेल, इथं
तर 2 लाखाचं हे बघा, प्रधानमंत्री आवास योजना पात्र नोंदणी बांधकाम कामगारांना मंडळातर्फे 2 लाख अनुदान. म्हणजे हे जे काही आपली स्कीम आहे, आता स्कीमचा क्रमांक किती आहे, F04, आणि किती रक्कम मंजूर आहे आपल्याला, 2 लाख रुपये. तर आपण वरती यायचं आहे, वरती आल्यानंतर इथं तुम्हाला योजनेचा क्रमांक 04 टाकायचा आहे आणि मागणी केलेल्या लाभाची रक्कम किती आहे, 2 लाख रुपये. अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे, ज्याबरोबर तुमची कागदपत्रे जी काही असतील ती कागदपत्रे जोडली आहे का नाही, जोडली असेल तर आहे म्हणायचं, जोडली नसेल तर त्यापुढील चौकोनामध्ये तुम्हाला नाही म्हणायचं आहे. इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र असेल तर आहे म्हणायचे, बँकेचे पासबुक तुमच्याकडे असेल तर आहे म्हणायचे, नसेल तर नाही म्हणायचे. रहिवासी पुरावामध्ये तुम्ही आधार कार्ड, वाहन चालक परवाना, शिधापत्रिका, मागील महिन्याचे विद्युत देय, ग्रामपंचायती दाखला यापैकी कोणते एक डॉक्युमेंट तुम्ही वापरू शकता. असेल तर आहे म्हणायचं, नसेल तर नाही म्हणायचं आहे. ही कागदपत्रे तुम्हाला अर्जासोबत जोडायची आहे. ही सर्व अर्ज अशा पद्धतीने भरायचं, खाली यायचं, तुमचं इथं दिनांक ठिकाण टाकायचं, म्हणजे गावाचं नाव टाकायचं, दिनांक टाकायचं, अर्जदाराची सही असेल तर सही किंवा अंगठा असेल तर अंगठा तुम्हाला करायचा आहे. आता इथं खाली कार्यालयीन उपयोगिता म्हणलेलं आहे, इथं तुम्ही कोणत्याही प्रकारची माहिती भरायची नाही. खाली आल्यानंतर तुम्हाला तपासणी कर्मचाऱ्याची स्वाक्षरी, कार्यालयाचा शिक्का, सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी यांची स्वाक्षरी, अशा पद्धतीने हा फॉर्म जो आहे तो फॉर्म पूर्ण तुम्हाला भरायचा आहे. भरून झाल्यानंतर त्याला लागणारी जी काही कागदपत्रे सांगितली होती कागदपत्रे तुम्हाला यासोबत जोडायचे आहे. आणि हा जो फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला तुमच्या तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जे काही बांधकाम कामगार कल्याणकारी ऑफिस असेल त्या ऑफिसमध्ये तुम्हाला हा अर्ज द्यायचा आहे. निश्चितच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.